नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटेल की मी खूप महिन्यांनी म्हणजे 8-9 महिने झालेत मी पुन्हा व्हिडिओ बनवायला घेतला. याचं कारण आहे की मध्यंतरी काही कामात व्यस्त होतो माझ्या, आणि तसंही बघितलं तर राजकारणात विरोधी पक्ष इतके मागे पडले होते. हो, म्हणजे विरोधी पक्ष सगळेच आले त्याच्यामध्ये. इंडिया आघाडी म्हणूयात आपण. भारतीय जनता पार्टी एक हाती जिंकत होती विधानसभेच्या निवडणुका. हा, लोकसभेमध्ये जरी थोडी पिछाड झाली असली तरी इतर निवडणुकांमध्ये एक हाती विधानसभेच्या निवडणुकात भारतीय जनता पार्टी जिंकत होती. आणि एक प्रकारे हतबल झाल्यासारखी अवस्था होती विरोधकांची, म्हणजे इंडिया आघाडीची. EVM बद्दल ओरड झाली आणि त्यातही काही EVM साठी एकत्र येऊन आंदोलन करण्यात मध्ये यश आलेलं नाही आहे, म्हणजे आंदोलन उभंच नाही राहिलं. पण आता मला व्हिडिओ बनवायचा वाटतोय कारण राजकारणात जरा जान आली आहे. होय, आणि खूप मोठी खळबळ माजलेली आहे. ती कशाबद्दल आहे तुम्हाला माहिती आहे, पण मी त्याबद्दल सविस्तर माझं विश्लेषण आपल्यासमोर सादर करणार आहे. अभिजित दिपके, कॉकरोच जनता पार्टी यांचा उदय कसा झाला, CJIंनी नेमकं काय बोललं होतं आणि त्यावरून कॉकरोच हे नाव कसं दिलं गेलं. मग अभिजित दिपके यांनी आपण कॉकरोच असं जाहीर करून झुरळ जनता पार्टी आपण म्हणूया कॉकरोचपेक्षा स्थापन केली. पाहता पाहता फॉलोअर्स वाढले 2 कोटीच्या वर, आणि मग आंदोलन जाहीर झालं. आता याची पार्श्वभूमी अशी आहे, मी मगाशी म्हटलं की हतबल झाल्यासारखी स्थिती होती. होय, इंडिया आघाडी हतबल झाल्यासारखी स्थिती होती आणि आता भाजप सगळं काही निवडणुका एका हाती जिंकणार अशी चिन्ह दिसत होती. मात्र जान आणलेले राजकारणात अभिजित दिपके यांनी नुकतंच रामदास आठवले म्हणजे केंद्रीय मंत्री आहेत RBIचे प्रमुख, त्यांनी आवाहन केलं की अभिजित दिपके यांनी आमच्या पक्षात यावे. अभिजित दिपके राजकारणात उतरतील काय, ते एखाद्या पक्षात जातील काय. काही लोकांचं म्हणणं आहे की ते आपचं पिल्लू आहे, म्हणजे आपनी त्यांना तयार केलं आहे आणि त्यामुळे ते आपचेच आहेत आणि त्यांचा फायदा आपच घेणार आहे. आणि मलाही त्यामध्ये थोडं तथ्य वाटतंय बरं का. म्हणजे मी हेडिंग जे दिलं आहे की अभिजित दिपके RPIमध्ये जाणार की वंचित बहुजन आघाडीबरोबर जाणार. हो, वंचित बहुजन आघाडी, कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतच ते भारतात परतले आहेत. संविधानाची प्रत हातात घेऊन, बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र हातात घेऊन त्यांनी सुरुवात केलेली आहे. खरं तर ते बाबासाहेब आंबेडकर यांचं चरित्र दाखवत होते. ते फोटो बघून किंवा स्वतः चरित्र लिहिलेलंच नाही आहे, ते चरित्र कोणी लिहिलं आहे याबद्दलही चर्चा आली. तसंच त्यांनी मी बौद्ध आहे हे जाहीर केलं. आणि प्रकाश आंबेडकर यांचं म्हणणं आहे बरं का, नुकतंच त्यांचा एक व्हिडिओ बघितला मी. त्यांचं म्हणणं आहे की मी बौद्ध आहे असे जाहीर केल्यानंतर अनेक फॉलोअर्स घटले. तसं जर झालं असेल तर काळजीची गोष्ट आहे. म्हणजे केवळ एखादा बौद्ध आहे म्हणजे तो हिंदू नाही म्हणून जर त्याचे फॉलोअर घटत असतील राजकारणामध्ये तर अर्थात ही चुकीचीच बाब आहे, कारण लोकशाही आहे आणि संविधानाने देश चालतो, कुठल्या जाती धर्माने चालत नाही. हां, आता तर मुख्य मूळ मुद्दा आहे की अभिजित दिपके वंचित बहुजन आघाडीमध्ये जाणार का. कारण अभिजित दिपके यांनी मध्यंतरी एक विधान केलेलं आहे. सगळ्या SC STबद्दल किंवा आपण म्हणूयात की सगळ्या दलित संघटनांबद्दल त्यांनी म्हटलंय की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेऊनच या सगळ्या संघटना मोठ्या झालेल्या आहेत. मग यांनी एकत्र यायला काय हरकत आहे असं त्यांचं विधान होतं. एकत्र यायला काय हरकत, याचा अर्थ हाच आहे की दलित ऐक्य किंवा सगळ्या आंबेडकरवादी लोकांचं ऐक्य करण्याची त्यांची अपेक्षा आहे. हे ऐक्य व्हायला पाहिजे, आपण अनेक वर्षापासून ऐकत आलो आहे. मात्र प्रत्येकाने आपापली वेगळी चूल मांडली आहे. माझ्या मते मी सांगितलं की प्रामाणिकपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा कोण चालवत आहे, खरे आंबेडकरवादी कुठल्या चळवळीत आहेत, तर मी सांगितलं की वंचित बहुजन आघाडीमध्येच आहे. आणि मी आता अभिजित दिपके यांना आवाहन करतो की त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करावा. त्यांना जर राजकारणात यायचं झालं तर. पण मित्रांनो, हे सोपं नाही बरं का. हा, म्हणजे तुम्हाला आम्हाला वाटणं स्वाभाविक आहे, पण अरविंद केजरीवाल म्हणजे दिल्लीत पानिपत झाल्यानंतर त्यांनी इतका मोठा डाव टाकलाय, हा इतका मोठा डाव की भारतीय जनता पार्टीला बॅकफूटवर यावं लागलेलं आहे. होय, आता भारतीय जनता पार्टीचे समर्थक म्हणतील की असे कसे बॅकफूटवर येणार, आमच्याकडे आंदोलनाचा सगळा कच्चा चिठ्ठा उपलब्ध आहे, आम्ही सगळी माहिती काढली आहे, परदेशी फंडिंग आहे
आणि हे सगळं भारत तोडायला वगैरे होतंय, मान्य मला असं जर म्हणत असतील तर प्रत्येकाचं आपापलं मत आहे आणि लोकशाहीत अधिकार आहे त्यांना त्यांचं मत व्यक्त करण्याचा. पण ही वेळ का आली हा पहिला मुद्दा आहे. आणि जर दिल्लीमध्ये पानिपत झाल्यानंतर अभिजित दिप्केनी जेव्हा आले भारतात तेव्हा त्यांनी जाहीर केलेले होय की मी अरविंद केजरीवाल यांचा अनुयायी होतो, आप पार्टीचा होतो आणि मी त्यांना निवडणुकीत देखील प्रचार केला आहे. पुन्हा काही माहिती समोर आली आहे ज्यामध्ये स्पष्ट म्हटलंय की अरविंद केजरीवाल यांचंच काम करतायत ते. मग पुन्हा अभिजित दिप्के यांच्या डिग्रीबद्दल देखील प्रश्न निर्माण झाले आहेत आणि ती डिग्री खरी का खोटी, त्यांना खरोखर स्कॉलरशिप मिळाली का, एवढे पैसे त्यांच्या शिक्षणासाठी कुठून आले. खरं तर हा गौण मुद्दा आहे. हा मुद्दा जरी अनेकांना महत्त्वाचा वाटत असला तरी तो गौण आहे, कारण तो जो काही खर्च 1 करोड रुपयाचा, मला वाटतं सरकारी नोकर जर असेल तर ते कर्ज घेऊ शकतात, त्यांना कोणी नातलगही मदत करू शकतात. हा अर्थात तो संशोधनाचा विषय. तसं खरोखर काही झालं आहे काय त्याबद्दल जेव्हा खरं सगळं सत्य बाहेर येईल, चौकशी होईल, तेव्हाच आपण काही विधान करू शकतो. मात्र किरकोळ रक्कम हो, 1.25 करोड कोटी रुपये जर त्यांच्या शिक्षणाकरता, त्यांच्या परदेशवारी करता खर्च झाले असतील तर सध्याच्या काळामध्ये ही किरकोळ रक्कम आहे असं माझं तरी मत आहे. आता आंदोलन जे झालं त्या आंदोलनाचा फायदा अभिजित दिप्के आणि कोकरोच जनता पार्टीला कसा मिळाला याबद्दल काय बघणार आहोत. कोकरोच जनता पार्टीला फायदा मिळालेला आहे, कारण सगळ्यात आधी त्यांचं यश की त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळवला. हा राजीनामा इतका उशिरा का झाला हा एक प्रश्न आहे. आणि भारतीय जनता पार्टी आंदोलन चिघळायची वाट बघत होती का, म्हणजे भारतीय जनता पार्टी किंवा आपण सरकार म्हणूयात, सरकार आंदोलन चिघळायचं वाट बघत होतं का, कारण तोपर्यंत कदाचित बोलणी सुरू होऊ शकली असते अभिजित दिप्के यांच्याशी. सरकारतर्फे कोणीतरी प्रतिनिधी जायला अपेक्षित होतं, म्हणजे मी विचार करत होतो की कोणीतरी जातील आणि बोलतील. संसदेचं अधिवेशन सुरू होतं आणि महत्त्वाचं अधिवेशन आहे, कारण काही महत्त्वाची बिलं देखील पास करून यायची होती. त्याच्यामधील परदेशी मदत संस्थांना मिळणारी FCRA ते देखील एक महत्त्वाचं बिल होतं आणि अजून 2-3 महत्त्वाची बिलं होती ज्यामध्ये ती जर पास झाली असती तर फायदा होता देशाचा, जनतेचा असं म्हटलं जातं. मग एवढं महत्त्वाचं अधिवेशन सुरू असताना तुम्ही आंदोलन वाढू का दिलं. आंदोलन 6 बॅरिकेड पार करून संसदेच्या 100 मीटर अंतरापर्यंत कसे पोहोचले. कदाचित सरकारने टाळलं पण लाठीमार झाला, शेवटी लाठीमार करावाच लागला. याचं कारण आहे कारण संसदेच्या आवारात जर ते शिरले असते आंदोलन तर नक्कीच आहे की संसदेमध्ये अशी सुरक्षा व्यवस्था आहे की तिथे काही न बघता सरळ गोळ्या घालण्याचे आदेश आहेत आणि जीवितहानी होऊ शकली असती. सरकारने लाठीमार केला, मग पॅलेट गन चालवली असंही म्हटलं जातं. त्याचा फोटोही आहे किंवा त्याची कबुली अजून आलेली नाही स्पष्टपणे, पण पॅलेट गन पण चालवली आहे. चुकीचं आहे. लाठीमार जसा चुकीचा आहे तसंच अजून एक मी स्पष्ट मत सांगतोय की आंदोलनात ज्या काही शिव्या दिल्या गेल्या आई बहिणीवरून पंतप्रधानांच्या नावाने ते देखील चुकीचं आहे. कारण आपण लोकशाहीत राहतो आणि सुसंस्कृत भारत आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधीच असभ्य भाषेचा वापर केलेला नाही. त्यांनी अभ्यास केला, ज्ञान वाढवलं आणि संसदीय भाषेतच ते बोलत होते. खरं तर त्यांना काँग्रेसने 2 वेळा हरवलंय तरी देखील त्यांच्या तोंडून असले अपशब्द कधी निघालेले नाहीत. हरवलं असून सुद्धा त्यांच्या मनात कटुता किंवा द्वेष नव्हती, अजिबात रागही नव्हता. आणि मग अशा वेळा इतक्या घाण शिव्या. आता काही लोकांना वाटेल की तेवढा राग आहे, तेवढा संताप आहे, पण किती राग संताप आला तरी एखाद्याच्या वृद्ध माणसाच्या आई बहिणीवरून शिव्या देणं केव्हाही अयोग्य आहे असं माझं स्पष्ट मत आहे. अर्थात प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे. शिव्या दिल्या म्हणून ते वाईट आहे असंही मी म्हणणार नाही, पण शिव्या देणं चुकीचं आहे एवढं नक्की म्हणू शकेल. एकदम शिवी दिली म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व, मग काही लोक म्हणतील त्यांना पैसे दिले गेले शिव्या देण्यासाठी, खास परदेशातून मदत मिळाली, मग सोरेस गँग, डीप स्टेट, सोरेस यांची नावं घेतली जातात. त्याचप्रमाणे आपले भारताचे शेजारी देश आहेतच, मान्यवर पाकिस्तान, चायना आहे आणि अमेरिका. सध्या अमेरिका देखील भारतावर जरा डोळे वटारूनच आहे. अमेरिकेशी देखील वितुष्ट आलंय रशियन पेट्रोल घेतल्यामुळे. तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हे आंदोलन विरोधकांना तरी नवसंजीवनी देणारं ठरलेलं आहे. आता जे नवीन अभिजित दिप्के यांनी जाहीर केलेलं आहे त्यांचं आंदोलन आणि ते सुरू केलं आहे, शाळांमध्ये जाऊन सगळ्या शाळांमधल्या सुविधा ते तपासत आहेत. किती मोठं टार्गेट आहे बघा तुम्ही लक्षात घ्या. शाळांमधल्या कमतरता जर असतील तर त्या दूर व्हायलाच पाहिजे, याबद्दल कोणाचंही दुमत असणार नाही, व्हायलाच पाहिजे.
पण अभिजित दिपकेने आंदोलन केल्यानंतर शाळांमधून गेल्यानंतर हे व्हावं का, हे आधीच व्हायला पाहिजे होतं. पण आता तरी त्यानिमित्ताने अभिजित दिपके एक चांगली जागृती करतायत, शाळांमध्ये जात आहेत. अभिजित दिपके या माणसाबद्दल व्यक्तिशः मला रागही नाही आणि प्रेमही नाही, कुठल्याही राजकारण्याबद्दल विशेष राग आणि प्रेम नाही आहे. मी तटस्थपणे माझी भूमिका मांडायचा प्रयत्न करतोय. सध्या शाळांमध्ये जायचं जे ते काम करतायत ते काही लोकांना अयोग्य वाटलं तरी सुविधा मिळू शकतील, कारण सरकारला ते सुविधा करणं भाग आहे. आणि पुढचं क्या बोलती पब्लिक, ज्यांची जी भाषा आहे क्या बोलती पब्लिक, अशा भाषेत ते येणार आहेत, तरुणांचे प्रश्न जाणून घेणार आहेत. आणि तुम्हाला माहिती असेल की जवळजवळ पुढच्या निवडणुकीमध्ये म्हणजे 2029 60% मतदार हे तरुण आहेत. आणि अभिजित दिपके अतिशय हुशार आहे, किंवा त्यांचा गॉडफादर म्हणूयात आपण, किंवा त्यांना तयार करणारा म्हणूयात आपण, अरविंद केजरीवालच आहे. हे उघड आहे, स्पष्ट आहे. हे प्रचंड हुशार आहेत. त्याद्वारे त्यांनी काँग्रेसला पण शह दिला आहे, भारतीय जनता पार्टीला शह दिलेला आहेच. अजून एक धोका सांगतो तुम्हाला की या आंदोलनाद्वारे सगळी SC STची मतं किंवा सगळी आंबेडकरवादी मतं ते स्वतःकडे खेचून घेणार आहेत अरविंद केजरीवाल, आणि म्हणून महाराष्ट्रातूनच सुरुवात होणार आहे. त्यामुळे अभिजित दिपके जर वंचितकडे आले तर केव्हाही फायदा आहे. मात्र वंचितकडे आले नाही ते इतर कुठल्या पक्षात जाणार नाहीच आहेत, पण वंचितकडे यावं असं माझं म्हणणं आहे. आणि वंचितकडे नाही आलेत तर ते महाराष्ट्राच्या पुढच्या निवडणुकीमध्ये आप पार्टीचे उमेदवार म्हणून स्वतः असतील किंवा ते पाठिंबा देतील, आणि आप पार्टी ही वंचितची सगळी मतं खाणार आहे. याकरता प्रकाश आंबेडकर यांनी नक्कीच जागरूक राहावं, सावधपणे प्रयत्न करावेत. त्यांची पार्टी अधिकाधिक वाढवण्याकरता त्यांनी अभिजित दिपके यांना जर पार्टीत येण्याचं स्वतःहून निमंत्रण दिलं तर चांगलीच गोष्ट आहे. पण मला नाही वाटत अभिजित दिपके येतील. ठीक आहे, आता पहिलाच व्हिडिओ आहे, अनेक दिवसांनी बनवला आहे, त्यामुळं जास्त रटाळ लावत नाही तुमच्या पुढे. पण एकंदरीत आंदोलनाचं फलित काय आहे तर भारतीय जनता पार्टी बॅकफुटवर गेलेली आहे दिसतंय. आता हे किती काळ चालेल माहीत नाही. आंदोलनाच्या वेळी खरोखर गुन्हेगार त्याच्यात होते का, तो आकडा आलेला आहे समोर की गंभीर गुन्हे असलेले लोक देखील सामील झाले, जे जेन्सी नव्हते मात्र गुन्हेगार होते. मग त्यांना काही पाठबळ पुरवलं गेलं का, मग यूट्यूबर असतील, अनेक शिव्या देणारे लोक असतील, त्यांना खरोखर पैसा पुरवला गेला का. अमित शहा चौकशी करतायत, माहीत नाही चौकशीत काय नाही, आपण आधीच अंदाज बांधू शकत नाही की खरोखर किती लोकांना अटक होईल, खरोखर काय काय कारवाई होईल. तसं झालं तर मग कोकरोच जनता पार्टीला बॅकफुटवर जावं लागेल. पण तसं जर नसेल आणि तसं नाही झालं तर नक्कीच ही कोकरोच जनता पार्टी ही वंचितसाठी पण, हो वंचितसाठी पण, वंचितचे मतदार त्यांच्याकडे जाऊ शकतात आणि ते पर्यायाने आपकडे जाऊ शकतात. हा धोका आहेच. आणि तरुण मंडळी, इतर समाजातला तरुण वर्ग किंवा इतर पक्षांचा तरुण वर्ग तो देखील आकर्षित होतो आहे. त्यांना इतिहासात काँग्रेसनी काय केलं, कोणी काय केलं याच्याशी घेणं नाही, पण त्यांना वर्तमानातल्या प्रश्नाशी जर कोणी तरुण सरळ भिडत असेल तर ते नक्कीच त्याच्या पाठीमागे जाऊ शकतात. आणि ही खतऱ्याची घंटी सगळ्याच राजकीय पक्षांना आहे, आप सोडून. आपला केव्हा आहे, जर काही कारवाया पुढे झाल्या सरकारने केल्या आणि खरोखर काही तथ्य बाहेर आले तर. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. आता आजपासून प्रयत्न करतोय की नियमितपणे आपल्याकरता व्हिडिओ बनवीन, माझं विश्लेषण मांडेन. मी माझं मत सांगितलेलं आहे, बघूयात काय घडतं. धन्यवाद. भेटूयात पुन्हा कॉमन मॅनसह नवीन व्हिडिओवर.